बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. जीवनात परिपूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. 3 प्रकारच्या परिपूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक परिपूर्णता कोणत्या प्रकारची असते? आसवे म्हणजे आश्रव अथवा चित्तमल संपूर्ण नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत आचरण करणे, ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात. आणखीही पारमिता आहेत आणि तथागत बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या. सुभूती विचारतात, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? तथागत सांगतात, सर्व गोष्टीच्या जाणीवांशी संबंधित विचारासह बोधिसत्व अंतर्बाह्य गोष्टींचे सर्व प्राणीमात्रांसाठी दान करतात आणि ते सर्वोच्च बुद्धत्वाला अर्पण करतात. इतरांनाही तशी प्रेरणा देतात. कशाबद्दलही त्यांच्या मनात आसक्ती नसते, त्याला दान पारमिता म्हणतात. सुभूती विचारतात, बोधिसत्वाची शील पारमिता म्हणजे काय? तथागत सांगतात, या पारमितेत बोधिसत्व स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतात आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतात. सुभूती विचारतात, बोधिसत्वाची शांती पारमिता म्हणजे काय? तथागत सांगतात, या पारमितेत बोधिसत्व स्वतः सहनशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतात. सुभूती विचारतात, बोधिसत्वाची वीर्य पारमिता म्हणजे काय? तथागत सांगतात, या पारमितेत बोधिसत्व 5ही पारमिताच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतात आणि इतरांनाही तसे करण्याची प्रेरणा देतात. सुभूती विचारतात, बोधिसत्वाची समाधी ही पारमिता म्हणजे काय? तथागत सांगतात, या पारमितेत कुशल आचरणाने बोधिसत्व ध्यानावस्थात साधतो. तथापि बोधिसत्व शक्य असूनही तत्संबंधी रूपलोक ध्यानावस्थेत परत येत नाही आणि इतरांनाही बोधिसत्व तसे करण्याची प्रेरणा देतात. सुभूती विचारतात, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता म्हणजे काय? तथागत सांगतात, या पारमितेत बोधिसत्व कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा अभौतिक वस्तूचे गुणधर्म मग्न न राहता सर्व धर्माच्या आवश्यक मूळ स्वरूपाचे स्वभाव धर्माचे निधिध्यास चिंतन विधायकतेने करीत असतात आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतात. अशा पारमितांचे आचरण करणे यालाच धम्म म्हणतात. तृष्णात्याग म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये तथागत बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धांनी कधीही म्हटले नाही. दुःखित पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धांनी कधीही सांगितले नाही. उलट ऐश्वर्याचे बुद्ध स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपट पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे कुशल उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तथागत उपदेश करतात. जेव्हा तथागत बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा तथागतांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रत्पाल म्हणतात, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ लोभाने धन जमिवण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राज्यांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपल्या साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. काम सुखोपभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुप्तात तथागत बुद्धांनी आनंदाला लोभावर ताबा मिळवण्याची महती सांगितली आहे. तथागत म्हणतात, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे त्या लाभाच्या वस्तूचा ताबा मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातून निसटून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते.
लोभ अथवा वस्तूच्या प्राप्तीकरिता असणाऱ्या बेबंद लालसेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात ते असे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टीचा त्यांच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्गकलहाचे हे यथायोग्य विश्लेषण आहे या शंका नाही. म्हणूनच तथागत बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला.